आता RTI कायद्याप्रमाणे सकाळी 6 येणाऱ्या मुलाला आई वडिलांनी एकदा प्रांगणात सोडलं की शालेय पोषण आहारासकट सगळी आता व्यवस्था मुलांची केलेली आहे. त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणानं परिवेशानं ज्ञानदानाचं काम तुम्हाला दिलंय ते प्रामाणिकपणानं पार पाडा. वाटतंय शिक्षकासारखं एक पवित्र काम कुठलं नाही. आम्ही आमचे शिक्षक आले की समोरनं रस्ते बदलायचो गावातून. आता त्यांना कागदी बाण मारण्याची मुलांची मदत गेलेली आहे. हे मोबाईल TV मी त्याच्या पालकांनाही सांगतो की आपण मुला मुलीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तो शाळेत जातो कधी, येतो कधी, तो मोबाईलवर मुली काय करतात, मुलं काय करतात, इकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आणि शिक्षकांनाही आपला धाक ठेवण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत तुम्ही धाक ठेवणार नाही तोपर्यंत आजच्या या पिढी ही अनेक मार्गाला जी लागलेली दिसते ती कमी होणार नाही. म्हणजे समाज सुधारण्याचं काम तुमच्याकडे आहे, त्याला शिक्षित करण्याचं काम तुमच्याकडे आहे. आणि ही जी पिढी घडवण्याचं काम, एखादा रस्ता खड्डे पडले तर आपल्याला 2-3 वर्षांनी करता येईल, परंतु एकदा मुलाचं जर आयुष्य जर हे झालं तर त्याचं जीवन बदलता येणार नाही. म्हणून आपण जे पवित्र ज्ञानदानाचं काम करताय त्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतोय. आणि मग काही दिवसांनी हे अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजनाचं काम होतं ते कमी झालं. कारण 5 वर्षे खातं माझ्याकडे होतं आणि नंतर अनेक चांगल्या बातम्या यायला लागल्या की आता पटसंख्येची गळती पूर्णपणानं बंद झालेली आहे. तर सांगली जिल्ह्याची काय मला माहिती नाही, परंतु कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेतली की आता ही गळती बंद झालेली आहे. आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री राहिलो गेल्या त्याच्यामध्ये. पहिला प्रश्न आला बदल्या. संभाजीराव थोरात, त्याचे सगळे संघटनाचे नेते. आता सगळ्यात मोठी अडचण जी आपली सांगली कोल्हापूरवाल्यांची आहे, आपली सगळी शिक्षक आहेत कोकणात. कारण कोकणातच भरती होतात. आता त्यांची बदली होत नाही. ऑनलाईन बदलीची पद्धत त्यावेळी गुप्ता साहेब आमचे RDD सेक्रेटरी होते त्यांनी काढली. आणि मग मी आल्यानंतर एक 5 राज्यातले चांगले शिव घेतले आणि त्यांची अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि आपण या बदलीची प्रक्रिया आपण सुरू केली. बदली हा एक शिक्षकांचा फार मोठा कशाचा विषय होता, त्या जिव्हाळ्याचा. तर या प्रश्नामध्ये सुद्धा, आणि ते खरं आहे, तात्या म्हणायचे की बाबा आमचा शिक्षक आनंदी असल्याशिवाय शिकवल कसा. बायको एका बाजूला, नवरा एका बाजूला, शिक्षण कसं होणार मुलांचं. आनंदी शिक्षण जर करायचं असेल तर शिक्षक आमचा आनंदी झाला पाहिजे. म्हणून आपण बदल्याचा कायदा केला. अनेकांच्या बदल्या सुकर झाल्या, काहींच्या झाल्या नाहीत. परंतु हा प्रश्न कधी संपणार नाही. परंतु ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला हे शिक्षण दानाचं काम हे परमेश्वरांनी दिलेलं आहे आणि 7वा आयोग सारखा पगार तुम्हाला मिळतोय. आपण ते प्रामाणिकपणाने करावं अशी विनंती आणि अपेक्षा मी या निमित्ताने करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.